नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर 1457 पोस्ट DBTच्या संदर्भात जी कालची तारीख होती कोर्टमध्ये, तर त्याचा जो ऑर्डर आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि तो ऑर्डर मी घेऊन तुमच्याकडे आलेला आहे. ठीक आहे. तर 1457 पोस्टच्या संदर्भात डिप्लोमा आणि डिग्रीचा जो मॅटर सुरू आहे त्याच्या संदर्भातली तारीख होती. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर जो आहे 145/2024 आहे. कोरम जो आहे तो जस्टिस श्री PR बोरा यांचा आहे आणि व्हाईस चेअरमॅन अँड श्री विनय कारगावकर मेंबर आहे. ठीक आहे. डेट जी आहे ती 22/2/2024 आहे. ओरल ऑर्डर आहे आणि ज्या ॲप्लिकंटच्या वकील आहेत त्या ह्या कांबळे आहेत. लर्न काउन्सिल जे आहे ते लर्न काउन्सिल फॉर ॲप्लिकंट म्हणजे ह्या कांबळे आहेत ज्या लर्न काउन्सिलच्या वकील आहेत. ठीक आहे. म्हणजे ॲप्लिकंटच्या वकील आहे. श्री BR भूमकर लर्न प्रेझेंटिंग ऑफिसर फॉर द रिस्पॉन्डेड ऑथॉरिटीज. श्री RR अरवाड लर्न काउन्सिल फॉर द क्रिएटर आर प्रेझेंट. ठीक आहे. तर म्हणजे एवढे लोक तिथे प्रेझेंट होते. बाकी जे आहे कोर्टामध्ये असे जे ऑर्डर झालेले आहे ते फार मोठी ऑर्डर नाही, फक्त त्याच्यामध्ये काही मेन पॉईंट आहे ते तुम्हाला मी इथे सांगतो. ऑर्डर तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे सर्व ऑर्डर तुम्हाला इथे कोर्टाची दिसत आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आज जे तुम्हाला समजून येईल की रिस्पॉन्डेड 1 जे आहे म्हणजे रिस्पॉन्डेड 1 कोणतं DBT. तर DBTने आपले ॲफिडेविट जे आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. आपलं शपथपत्र त्यांनी कोर्टात सादर केलं आहे. त्यांचं म्हणणे काय त्यांनी त्या शपथपत्रात लिहिलेलं आहे आणि ते कोर्टाला सादर केलेलं आहे. हा पहिला पॉईंट तुम्ही समजून घेऊ शकता. याच्यानंतर आहे की कोर्टाने पुढे आता जो स्टे दिलेला आहे तो स्टे मागच्या तारखेला जो दिलेला होता तो तसाच राहील का, हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नंतर आहे परत एक गोष्ट याच्यात सांगायची म्हणजे याच्यामध्ये जे इंटरव्हिनर सुशांत पाटील सर होते आणि बाकी त्यांची जी टीम होती यांनी जे आपले ॲप्लिकेशन आहे ते कोर्टामध्ये सबमिट केलेलं आहे. ठीक आहे. हे दुसरी न्यूज. आणि परत जे आहे तुम्हाला परत एक ॲप्लिकंट आहे देशमुख सर म्हणून, तर त्यांची म्हणजे 3 ते 6 पर्यंतची इथे तुम्हाला दिसत असेल 3 ते 6 पर्यंतचे जे ॲप्लिकंट आहे आणि देशमुख सर आहे त्यांची जे टीम आहे बाकीचे टीम मेंबर आहे त्यांनी जे आपले म्हणणे आहे किंवा आपले जे ॲफिडेविट आहे ते कोर्टाकडे ॲप्लिकेशन जे आहे ते कोर्टाकडे अजूनपर्यंत जे आहे सबमिट केलेलं नाही. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता श्री अविनाश देशमुख लर्न काउन्सिल अप्रेड टुडे अँड सबमिट दॅट ही हॅज इंस्ट्रक्शन फॉर द रिस्पॉन्डेड नंबर 3 to 6 टू अपेअर देअर बिहाव. We have the set time for the filling affidavit in reply on behalf of the said respondent. Time granted. म्हणजे त्यांनी आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट अजूनपर्यंत केलेलं नाही कोर्टामध्ये. ही लिस्ट. आणि परत जे आहे नंतर तुम्ही इथे बघू शकता 5वा पॉईंट की लीड द मॅटर फॉर हिअरिंग ऑन 1/3/2024. हा पॉईंट तुमच्याकरता महत्त्वाचा आहे मित्रांनो. याची जी पुढची डेट राहणार आहे ती 1/3/2024ला राहणार आहे. म्हणजे 1 मार्च 2024ला कोर्टाने पुढची डेट दिलेली आहे. ठीक आहे. बाकीचे जे आहे ॲप्लिकेशन त्यांना ते सादर करण्याकरता ही डेट त्यांनी दिलेली आहे. तर याच्यामध्ये परत आणखी काही डेट मिळणार आहे का किंवा रिझल्ट लागेल हे सांगताच आता तरी सध्या सांगणे कठीण आहे. आणि परत एक सांगायचं म्हणजे आता जो मागच्या तारखेला स्टे लागलेला होता की डिप्लोमा ज्यांचा झाला असेल, डिप्लोमा प्लस डिग्री असेल किंवा ITI प्लस एक्सपिरियन्स असेल त्यांना जे ऑर्डर आहे ते ऑर्डर इश्यू होत होते, परंतु स्टे आल्यामुळे आता जे ऑर्डर आहे ते सध्या DBTने जे प्रोसेस आहे ते थांबवलेले दिसत आहेत. आता जी परत म्हणजे डिप्लोमा ज्यांचा झालेला नसेल, फक्त डिग्री 12वी प्लस डिग्री झालेली असेल त्यांना ऑर्डर पुढच्या तारखेपर्यंत तरी इश्यू होणार नाही आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत इश्यू होण्याची शक्यतासुद्धा नाही आहे. ठीक आहे. आता कोर्ट जर म्हणेल तेव्हा जे आहे ते त्यांना जे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो त्यांचा डिप्लोमा किंवा डिग्रीवाल्यांचा. 12वी प्लस डिग्रीला प्रॉब्लेम जाणार आहे आणि जात आहे. तर बाकी ज्यांनी केस टाकले त्यांचं तेवढंच म्हणणं आहे मित्रांनो की 12वी प्लस डिग्री असेल तर ते याच्यामध्ये RR रूलमध्ये बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, भरपूर लोकांनी मला कमेंट केल्या की सर तुम्ही असे कसे म्हणता. मला जे RRमध्ये आहे ते मी तुम्हाला सांगितलं, RR तुम्हाला वाचून दाखवला होता, RR तुम्हाला दिला पण होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये माझा काही स्वार्थ हेतू नाही मित्रांनो की कोणाचं सिलेक्शन व्हावं कोणाचं सिलेक्शन नाही व्हावं. माझ्याकडे जी ऑर्डर येते ती ऑर्डर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये पुढची तारीख दिलेली आहे आणि जो स्टे आहे तो तसाच 1 तारखेपर्यंत राहणार आहे. एवढे जे आपली लेटेस्ट न्यूज आहे कोर्टाकडून ती आलेली आहे, कोर्टाकडून ती ऑर्डर आलेली आहे.
बाकीची जर ऑर्डर कोणती येईल किंवा बाकीची काही अपडेट माहिती येईल तर मी तुम्हाला वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बाकी जे आहे ते कोड डिसाईड करणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरची जे पण माहिती ती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळेल. बाकी काही असेल तर मी तुम्हाला वेळोवेळी करत जाईन. आणि अपडेट माहिती करता टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.